परभणी जिल्ह्यातील केरवाडी येथे ओबीसी समाजाचे नेते पवन करवर यांच्या मूळ गावी जाऊन मराठा समाजाच्या वतीने त्यांचा दुग्धाभिषेक करत सत्कार करण्यात आला। गंगाखंड येथे पवन करवर यांच्यावर शाईफेक झाल्याच्या घटनेचा यावेळी निषेध करण्यात आला। मराठा आणि ओबीसी समाजातील एकोपा कायम राहावा यासाठी पवन करवर करत असलेल्या प्रयत्नांना मराठा समाजाचा पाठिंबा असल्याचे यावेळी सांगण्यात आले। तसेच लवकरच गोकुळनगर चौकातील निर्मल सोसायटी येथे पवन करवर यांचा विशेष सत्कार करण्याची घोषणा करण्यात आली। यावेळी शिवाजी मुळीक, विकास भोसले, बाळू करवर, नारायण राठोड तसेच धनगर समाजाचे नेते दत्ताभाऊ देवकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। पवन भाऊ, तुमच्या मागे अख्खा मराठा समाज आहे। मराठा समाज अशा 18 पगड जातीतील लोकांना तुम्ही कधी जातीमध्ये विष करत नाही आणि विष पेरलं तर तुम्हाला सांगतो मिटवण्याचं काम करता। म्हणून मराठा समाजाचा एक बांधव म्हणून कर्तव्य समजतो, तुमचा दुधाने आम्ही अभिषेक करतो। असंच तुम्ही मराठा ओबीसी मराठा धनगर वाद होऊ नये यासाठी प्रयत्न करावा, एवढं मी बोलून थांबतो।